जंतर मंतरच्या मैदानावर आता गर्दी मोठ्या प्रमाणात वाढू लागलेली आहे। देशभरातून अनेक जण आता या जंतर मंतर मैदानावर काल रात्रीपासून आलेले पाहायला मिळतात। महाराष्ट्रातून देखील मोठ्या संख्येने विद्यार्थी, राजकीय पक्षाचे नेते आहेत ते सुद्धा पोहोचू लागलेले आहेत। आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे सलील देशमुख आहेत। आज तुम्ही आलेला आहात, काय एकंदरीत मोठी गर्दी आहे? म्हणजे जंतर मंतर मैदान तर लांब आहे, पण रस्त्यावर सुद्धा विद्यार्थी मोठ्या संख्येने जमले। गेल्या 2 दिवसापासून मी इकडे आलोय। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सोनम वांगचुक यांच्या ज्या पद्धतीने यांना घेऊन जाण्यात आले त्याच्यानंतर हा भडका अजून मोठा झाला आणि हा भडका मोठून झाला। पूर्ण राज्यभरातील विद्यार्थी स्वतःहून त्या ठिकाणी आले आणि जिथे मी त्या ठिकाणी थांबलो तिथून आपण पार लाखोच्या संख्येमध्ये आपल्याला विद्यार्थीकडे आलेल्या दिसतात आणि आज त्यांचा लॉंग मार्च हिला पांगून द्यायचा प्रयत्न हे क्रूर सरकार तिकडे करून राहिली। त्यांचे डेलिगेशन आलं पाहिजे, भेटलं पाहिजे, मंत्री महोदयांनी त्याच्यावर सोसायटी बसवली पाहिजे आणि प्राईम मिनिस्टर मोदींनी धर्मेंद्र प्रधान शिक्षा मंत्री याचा राजीनामा घेतला पाहिजे। 20हून जास्त विद्यार्थी मरण पावले आहेत। मी नागपूर विदर्भातून येतो। आमच्या नागपूरची पण एक आमची बहीण, तिला या विषयासाठी तिला आपला जीव गमवावा लागला आणि इथं त्यांनी कुठल्याही पद्धतीची जबाबदारी न घेता हे नुसतं आपल्या मगरुरीमध्ये त्या ठिकाणी करून राहिले, आपलं बिल पास करायच्या मगरुरीमध्ये हे काम करून राहिले। मला वाटतं की असंवेदनशील सरकार या देशाने आतापर्यंत कोणाला पाहिलं नाही। सोनम वांगचुक यांनी आज एक पोस्ट केलेली आहे, त्याच्यामध्ये 3 मागण्या त्यांनी ठेवलेल्या आहेत। या 3 मागण्या जर सरकारने मान्य केल्या, म्हणजे एक तर तुमचं शिष्टमंडळ भेटीसाठी रुग्णालयामध्ये पाठवा, लेखी स्वरूपात लिहून द्या, अशा पद्धतीची मागणी त्यांनी केलेली आहे। वाटते सरकार याला प्रतिसाद देईल? आपण पाहाल की जे आमच्या मागण्या त्या मागण्या यांनी पूर्ण केल्याच पाहिजे। सोनम वांगचुकजीने केल्या। मागील काळामध्ये पण वर्षभराहून जास्ती शेतकरी आंदोलनाला या ठिकाणी दिल्लीमध्ये बसले होते। आपलं पूर्ण देशाने त्या ठिकाणी पाहिलं। याच्यानंतर सुद्धा यांनी तात्पुरता हो बोलला आणि नंतर त्या गोष्टीला बगल दिली। असं होता कामा नाही। यांनी लेखी स्वरूपात तर दिलंच पाहिजे, पण त्यांच्या अंमलबजावणी पण केली गेली पाहिजे। शेवटी हे रायतेचं राज्य आहे। इकडं सर्व केंद्रबिंदू म्हणजे हा सर्वसाधारण माणूस असतो आणि हे विद्यार्थी हजारो लाखोच्या संख्येने जे तुम्हाला विद्यार्थी दिसतात यांचं भविष्य धोक्यात आलंय आणि अशा पद्धतीमध्ये आपला देश नको, उद्या जाऊन सिव्हिल वॉर व्हायला नको। अशा पद्धतीची परिस्थिती आपल्या देशामध्ये झाली नाही पाहिजे। म्हणून कुठंतरी आता जे मगरुरीमध्ये आहेत सत्ताधारी यांनी डोळे उघडून आपलं शिष्टमंडळ त्या ठिकाणी भेटलं पाहिजे। मी तर म्हणेल पंतप्रधान मोदी यांनी सुद्धा त्यांना भेटलं पाहिजे आणि आश्वस्त केलं पाहिजे। आज अधिवेशन सुरू आहे, अधिवेशन सकाळपासून सुरू झालेलं आहे, पण अजूनही आंदोलनाबद्दलची जी दखल आहे ती अजूनही घेण्यात आलेली नाहीये। काय वाटतं आज दिवसभरामध्ये काय होणं अपेक्षित आहे? नाही, मी आपल्याला सांगतो, मी पण काही चॅनल पाहून राहिलो, काही मीडिया चॅनलने याच्याबद्दल पुढाकार दाखवलाय, पण याच्यामध्ये जास्ती भर त्या डिलिमिटेशनच्या विधेयकावर देण्यात आलाय। पण मला असं वाटतं तेवढं डिलिमिटेशनच्या विधेयकावर देऊन राहिले तर ठीक आहे, पण आज इतके जे लाखोच्या संख्येने आले, स्वयंस्फूर्तीने आले, आपण एवढ्या वर्षाचं कव्हरेज करत असाल, आपण पाहाल लाखोच्या यांनी हे लोक त्या ठिकाणी करून राहिले। सकाळपासून याचं सुरू झाले आणि सकाळपासून आमचे विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी येऊन राहिले आणि यांना कुठेतरी पांगवण्याचा प्रयत्न हे लोक करतायत। हे चुकीचं आहे। जेवढं तुम्ही पांगवायचा प्रयत्न कराल, जेवढं दाबायचा प्रयत्न कराल, तेवढं भडकत जाईल आणि निश्चित रूपाने तुमची खुर्ची खाल्ल्याशिवाय राहणार नाही। आता आपण पाहतो की संसद भवनाकडे जाणारा जो रस्ता आहे तिथं पूर्णपणे बॅरिकेड करण्यात आलेले आहेत। आंदोलनाला म्हणजे मोर्चाला अजूनही परवानगी दिलेली नाही आणि याच ठिकाणी सगळ्या आंदोलकांना आता अडवण्यात आलेले आहे। याच ठिकाणी सगळ्यांना अडवण्यात येत आहे। मी स्वतः 1 ते 1.5 किलोमीटर चालत त्या ठिकाणी आलोय आणि इकडे चालत आल्याच्या नंतर आपण पाहाल, आम्ही काल पण तिकडे आलो होतो, काल पण थोडेसे म्हणजे यायला विद्यार्थ्यांना सगळ्यांना यायला अडचण होतीच। आताही कशा पद्धतीनं हा मोर्चा स्कॅटर झाला पाहिजे, कशा पद्धतीनं हे पांगवलं पाहिजे, याच्यासाठी पोलिसांना आणि दुसऱ्या एजन्सीला घेऊन त्यांचा त्या ठिकाणी आटोकाट प्रयत्न चालू आहे। हे दुर्दैवी गोष्ट आहे। काही वेळापूर्वी इथं लाठीचार्ज केलेला आहे विद्यार्थ्यांवर। हे आम्ही टीव्ही मध्ये काय चॅनल मध्ये पाहिलं, फार दुर्दैवी आहे, अत्यंत दुर्दैवी। जो लाठीचार्ज करून राहिला, जो अधिकारी त्या ठिकाणी आहे, धर्मेंद्र प्रधान आहे, त्याच्या कुटुंबामध्ये लोक असतील, त्यांनी पण विचार करा त्यांच्या कुटुंबावर असं झालं तर त्याला कसं वाटेल। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। कॅमेरामॅन रोहित वनकटेसह अमोल धर्माधिकारी, LS मराठी, दिल्ली।